नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। दीदी बाजूला दीदी मागे थोड़ा राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलूट, सलामी, शस्त्र। बंधू भगिनींनो, आपण आज भारताच्या 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं, अभिमानानं आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेनं साजरा करीत आहोत। या पवित्र दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो। देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या शूर जवानांचे मी कृतज्ञतापूर्वक नमन करतो। स्वराज्य, सामाजिक न्याय, समता आणि लोक कल्याणाची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विचारांना मी पावन प्रसंगी विनम्र अभिवादन करतो। या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने या समारंभास उपस्थित असलेले आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक, पत्रकार, छायाचित्रकार आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। या राष्ट्रभक्तीच्या भावनेतून आज आपण आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन करीत आहोत। या तिरंग्याच्या सन्मानामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अतुलनीय त्याग, शौर्य आणि बलिदान आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या सुखाच्या संसाराची आणि अखेर आपल्या प्राणाची त्याग केला। संकटे, यातना, कारावास आणि अमानुष अत्याचारांची पर्वा न करता त्यांनी मातृभूमीसाठी स्वातंत्र्याचा संघर्ष केला। त्यांचा त्याग आणि बलिदानामुळे आज पारतंत्र्याचा अंधार दूर झाला आणि स्वातंत्र्याचा सूर्य उदयास आला। आज आपण स्वातंत्र्याच्या मुक्त वातावरणात लोकशाहीच्या मार्गावर प्रगती करीत आहोत। या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेणे आणि त्याची जपणूक करणे हीच या महान स्वातंत्र्यवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल। त्यांच्या शौर्याची गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा त्याग आणि त्यांच्या विचारांचा वारस जपणे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे। या पवित्र तिरंग्याला सन्मान, देशाची एकता, अखंडता अबाधित ठेवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यवीरांच्या महान बलिदानात आज मी अभिवादन करूया। बंधू भगिनींनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे। आपल्या भाषा, प्रांत, परंपरा आणि श्रद्धा वेगळ्या वेगळ्या असल्या तरी भारतीय म्हणून आपली एकता हीच आपली सर्वात मोठी ओळख आहे। सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून आपण एकजुटीने पुढे जात आहोत। ही एकता आणि बंधुभाव अधिक दृढ करून आपण सक्षम समाज आणि विकसित राष्ट्र घडूया। स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योजक, शिक्षक, शास्त्रज्ञ, जवान तसेच समाजातील प्रत्येक घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या हालचालीतही येथील शेतकऱ्यांचे कष्ट, कामगारांचे श्रम, महिलांचा सहभाग, युवकांची ऊर्जा आणि नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे। आज जळगाव जिल्हा विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहे।
शेती व शेतकऱ्यांची प्रगती, रोजगाराची संधी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सर्व घटकांचा समतोल विकासाची शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला आणखी गती मिळत आहे. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाल्याने संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मूल्य दिली. या महान मूल्यांची जपणूक करीत आपल्या कर्तृत्वातून जळगाव जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासाला हातभार लावणे हीच आज या पिढीची राष्ट्रसेवा आहे. देशाच्या सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांची स्मृती कायम जपण्याकरता जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या गावांमध्ये आपण स्मारके उभारण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ही स्मारके केवळ वास्तू नसून भावी पिढीला देशसेवा, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी स्मृतीस्थळ ठरणार आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी, महिला आणि युवकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टांना अधिक बळ देण्यासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांच्याशी पाठीशी उभी राहणे ही शासनाची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील 31,908 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करता 184 कोटी 16 लक्ष रुपये संबंधित बँकेच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात नुकतेच शासनाचे स्वतंत्र रेशीम कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च-मे 2026च्या कालावधीमध्ये मंडळ स्तरावर 96 शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून 1,09,824 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच दिनांक 22 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026च्या कालावधीमध्ये 11 विधानसभा मतदारसंघासह शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याच्यामध्ये 1,09,000 लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांना लाभ देण्यात आला आहे. आपल्या समाजातील प्रत्येक बालकांना सुरक्षित बालपण आणि प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच उद्देशाने जळगाव जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 2025-2026च्या कालावधीमध्ये 124 अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी 7 बालकांना प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवामध्ये नोकरी मिळालेली आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत 18 वर्षाखालील अनाथ, निराधार व गरजू 7,873 बालकांना दरमहा 2,250 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच मिशन वात्सल्य अंतर्गत प्रायोजिक तत्वावर प्रतिपालकत्व योजनेतून 797 बालकांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम 1 एप्रिल 2026 पासून लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये असंसर्गजन्य आजार, माता बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण, स्वच्छ पाणी पुरवठा आणि प्रदूषण नियंत्रण या बाबतीमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत जिल्ह्यात 5,13,000 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे. नशामुक्त युवा विकसित भारत या संकल्पनेला पुढे नेत आहोत. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी विशेषतः आपल्या युवकांना एक आवाहन करतो. आपली ऊर्जा व्यसनात नव्हे तर शिक्षणात, क्रीडा, कौशल्य आणि नवउद्योजकता आणि देशसेवेत वापरा. नशामुक्त युवा विकसित भारत या संकल्पनेतून व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव घडण्यासाठी जिल्ह्यातील युवक, पालक, शिक्षक, सामाजिक व धार्मिक संस्था तसेच नागरिकांनी पुढे येऊन ही संकल्पना साकार करूया. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 कालावधीमध्ये जलसंधारण सप्ताह हा सुरू होतो आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे अशी मी आपल्याला विनंती करतो. ग्रामीण कुटुंबांना रोजगार हमी योजना आणि
ग्रामीण विकासाला गती देणाऱ्या उद्देशाने विकसित भारत रोजगार अवाजवी हमी योजना जिल्ह्यात प्रमाणित लावण्यात येत आहे। या ठिकाणी दिवसेंदिवस रोजगाराची वैधानिक हमी देण्यासाठी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड अभियानांतर्गत 3,80,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना केवळ एका तासात 4,86,000 वृक्षांची लागवड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। म्हणजे एकूण 128% कामगिरी या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे। जिल्हा वार्षिक योजनेमध्ये तिन्ही उपाययोजनेचे 4 वर्षापासून जिल्ह्यात खर्च 100% होत आहे। या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेला शासनाने भरकम रक्कम दिली असून 2026-27 मध्ये वार्षिक योजनेला 731 कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमाला 71 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेला 98 कोटी रुपये अशी एकूण तब्बल 900 कोटी 5 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्य शासन महास्ट्राईड प्रकल्पातून कामगिरी निकषातून मूल्यमापन जळगाव जिल्ह्यात 100% एकत्रित गुणांक मिळवून राज्यात सर्वात गुणांमध्ये स्तरावर कामगिरी करून देऊन जिल्ह्यात 16 कोटी रुपये इतके प्रोत्साहनपर निधी पात्र ठरला आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे तसेच जिल्हा प्रशासन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। ही कामगिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच गती देणारी ठरेल। बंधू भगिनींनो, आज आपण विकासाचा संकल्प करीत असताना त्यांचा पाया विसरता कामा नये। हा पाया म्हणजे संविधानावर निष्ठा, लोकशाहीवर विश्वास, सामाजिक न्याय, समता, बंधू आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडता आहे। शेतकरी, महिला, युवक, कामगार, विद्यार्थी, उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक प्रत्येक घटकाचे माझा जिल्हा, माझा महाराष्ट्र आणि माझा भारत या भावनेतून आपले योगदान दिले तर विकसित भारताचे स्वप्न निश्चित साकार होईल असा माझा 100% विश्वास आहे। स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेली लोकशाहीची मूल्ये जपत देशाची एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या आपल्या परीने योगदान करूया। जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसोबत राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तव्यनिष्ठेने पुढे जाऊया। पुनश्च आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।